आपल्या सेंद्रिय शेती व्याख्यानमालेत शनिवारच्या व्याख्यात्या आहेत सौ स्नेहल गोखले. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या स्नेहलताई गेली 5-6 वर्षे शालेय विद्यार्थ्यांमध्ये ओल्या कचऱ्याच्या निर्मूलनाविषयी आणि कंपोस्टिंगविषयी ओजीजी आणि इतर सामाजिक संस्थांमार्फत जागृती करण्याचं कार्य करीत आहेत. अर्थातच त्या स्वतः देखील सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला वाढवणं आणि इतर बागकाम करतात आणि यात त्यांना सक्रिय साथ आहे ती श्रीयुत हर्षद गोखले या त्यांच्या यजमानांची. परसबागेशिवाय स्नेहलताईंचे इतर छंद आहेत देशी वृक्षांचे संवर्धन करणं आणि पक्षी निरीक्षण. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता स्नेहलताई आपल्याशी बोलणार आहेत छतबागेची पूर्वतयारी या विषयावर. सुरू करू? हो प्लीज. थँक्यू. सगळ्यांचं मनापासून स्वागत. सहवर्धनच्या आजच्या या भागामध्ये मी स्नेहल गोखले. मी पण तुमच्यासारखीच हौशी बागकाम प्रेमी आहे आणि बागकाम आपण करताना ज्या सुरुवातीला करायच्या गोष्टी असतात किंवा बागकामाची पूर्वतयारी, तर त्याबद्दल आपण आज या छोट्या स्लाइडच्या माध्यमातून जाणून घेऊया. माझ्या अनुभवातून आणि मला जे जे काही तज्ञ लोक भेटले आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, तसंच ऑर्गॅनिक गार्डनिंग ग्रुप याची मेंबर आहे मी, तर त्यातल्या लोकांचंही खूप सहकार्य आहे आणि त्यांच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकलीये आणि त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी आज प्रयत्न करते. सगळ्यात पहिले आपण बागकाम सुरू करण्याची जी तयारी, पूर्वतयारी म्हणतो, त्याच्यामध्ये आपण ह्या पुढच्या गोष्टींचा आपण पहिल्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला किती वेळ आहे, तर त्याचा आपण आधी विचार केलेला जास्त चांगला. कारण आपल्याला पुरेसा वेळ देता येणार नसेल तर उगाच आणून झाडं आपल्याला जर त्याची निगा राखता आली नाही तर त्याचा आनंद आपल्याला घेता येत नाही. तर आपल्याला उपलब्ध वेळ किती आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जागा किती आहे, म्हणजे आपल्याकडे टेरेस आहे का, छोटीशी बाल्कनी आहे का, खिडकी आहे का, जमीन आहे, तर ही जागेची उपलब्धता दुसरा हा फॅक्टर आहे. त्याच्यानंतर पाण्याची उपलब्धता, की व्यवस्थित आपल्याला झाडांना पाणी पुरवठा करता येणार आहे ना. तसंच जर आपण टेरेसमध्ये आपण काही बाग करणार असू तर त्याचं पाईप वगैरे, जी पाईपलाईन असते किंवा ते पाणी जे आहे ते तिथपर्यंत उपलब्ध आहे ना, टाकीची सोय आहे ना, तर ही गोष्टही लक्षात घ्यायला हवी. ऊन हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठलीही वनस्पती जी असते ती सूर्यप्रकाशाच्या साह्याने आपलं अन्न तयार करत असते. त्यामुळे ऊन जितकं जास्त चांगलं असेल तर तितकं तुम्हाला एक मिनिट, काही लोक जॉईन होत आहेत. जितकं ऊन चांगलं असेल तर तितकं तुमची झाडं जास्त छान होणार आहेत. दुसरं म्हणजे आवड आणि गरज, असे दोन्ही गोष्ट मला सांगावीशी वाटते. की तुम्हाला जर आवड असेल, म्हणजे तुम्हाला ज्या प्रकारच्या झाडांची आवड असेल, फुलं झाडं असतील, फळबाग हवी असेल, तुम्हाला भाज्या करायच्या असतील, जी आवड आहे किंवा कॅक्टस आहे, तर तुम्हाला जी आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही विचार करा की ती कशी मी लावू शकेन. आणि गरज ही गोष्ट मुद्दाम मेन्शन करावीशी वाटते की आताच्या काळामध्ये जिथे आपल्याला सगळी विषमुक्त अन्न खावं असं सगळीकडे सांगितलं जातं, तर मग आपल्याला सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलं किंवा नॅचरल फार्मिंग केलेलं जर अन्न आपल्याला मिळू शकत असेल, छोट्या प्रमाणात का होईना, काही आपण टोमॅटो, वांगी सारख्या गोष्टी, मिरची आपण घरी आणि टेरेसची उपलब्धता असेल तर त्याही पेक्षा जास्त गोष्टी आपण करू शकतो. तर त्यामुळे गरज हा सुद्धा एक महत्वाचा विचार करण्याजोगी गोष्ट आहे. घरच्या लोकांची आवड, मदत, ही थोडीशी गमतीशीर गोष्ट आहे की जर घरातली सगळीच जण बागकामाची आवड असणारी असतील तर आपण कलेक्टिव्हली खूप छान गोष्टी करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला वेळ नसेल तेव्हा एकमेकांच्या सवडीने आपण त्या बागेमध्ये आपलं जे काम आहे ते करू शकतो आणि एकत्र आनंद घेऊ शकतो. आणि काही मदतनीस जर असतील, मोठी बाग असेल तर आपले वॉचमन असतील किंवा काही माळी काम करणारी लोक असतील तर त्यांची मदतही आपल्याला घ्यायची नंतर गरज पडते. तर अशी काही मदतही आपल्याला मिळू शकेल का, याची थोडीफार चौकशी केलेली चांगली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनस्पतींबद्दलची माहिती. बहुतेक वेळा आपल्या सगळ्यांचं बागकामाची सुरुवात ही अशी होते की एखाद्या घरी आपल्याकडे तुळशीचं झाड असतं, तर तुळस असते म्हणजे छोटी, आणि ती सुद्धा कशी आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा पूजेचं आपण पाणी घालायला किंवा निर्माल्य घालण्यासाठी आपण एखादी तुळस लावलेली असते.
पण नंतर जेव्हा आपण एखादं झाड लावायचं ठरवतो तेव्हा जर त्याबद्दलची थोडीशी माहिती आपण करून घेतली किंवा बागकामाबद्दलची काही छोटी जरी पुस्तकं असतील, बिगिनर्स म्हणजे बिगिनर्स करता जी पुस्तकं असतात ती जर आपण थोडीशी चालली तर नंतर आपण जी रोपांची काळजी जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकू. तर त्याची ही छोटीशी पूर्वतयारी होईल. त्याच्यानंतर दुसरं एक होईल, पुढचा गोष्ट म्हणजे एक मिनिट, झाडं कुठे लावणार, हे एक दुसरी गोष्ट असते की आपण कुठे लावणार. म्हणजे मी म्हटलं तसं टेरेस मध्ये लावणार, का बाल्कनीत लावणार किंवा कशामध्ये लावणार ते. त्याच्यानंतर साहित्य म्हणजे आपल्याला काय काय बागकामासाठी गोष्टी लागतील त्याचा थोडासा विचार करावा. कशामध्ये लावणार आहोत तो एक भाग आपण आज बघूया. त्याच्यानंतर आपण बघूया की माती कशी तयार करायची, म्हणजे पॉटिंग मिक्स जे असतं तर ते आपण कसं तयार करायचं, किंवा माती विना बाग ही जी कन्सेप्ट आहे ती काय आहे. त्याच्यानंतर आपण काय काय लावू शकतो, खतं काही असतील तर, झाडं कशासाठी, अशा काही गोष्टी आपण पाहू आज आपण. आता मी पहिलं म्हणते की आपण कुठे लावणार आहोत. सगळ्यात पहिले 3 ठिकाणी आपण आता विचार करूया. जमीन आपण आता विचारात नको घ्यायला, कारण आता आपल्याकडे जी काही शहरामध्ये उपलब्ध जागा आहे ती मुख्यतः टेरेस वरती आहे, किंवा नंतर आपल्याकडे बाल्कनी आहे किंवा ग्रिल असलेली अ, खिडकी आहे. तर अशा प्रकारची जर आपल्याकडे टेरेस असेल एखादी, ती लॉन वगैरे लावणार आहे का, नंतर कुठे काही बांबू सारखी झाडं लावायचेत का, मला काही वेल लावायचेत का. तर एखाद्या वेळेला असं की आपण झाडं हलवणं त्रासदायी होतं. तर त्यामुळे आपल्याला हा एक विचार करायचा आहे की आपण हे करणार आहोत का, की काय काय लावणार आहोत, कसं लावणार आहोत. तर त्याचा विचार करूया. टेरेसमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे वॉटरप्रूफिंग. टेरेस जी आहे ती जर गळायला लागली तर बहुतेक वेळा आपल्या घराच्याच म्हणजे घराच्या वरती ही टेरेस असते, तर आपल्या घरामध्ये गळलं तर चालणार नाही किंवा म्हणजे बिल्डिंगलाही धोका पोहोचू शकतो. तर चांगल्या प्रकाराने आपण चांगले कन्सल्टंट नेमून किंवा चांगल्या माणसाकडनं व्यवस्थित घेऊन आपण टेरेस जे आहे ते आधी वॉटरप्रूफिंग करून घ्यावं. त्याच्यानंतर पाण्याची सोय जी बघून घ्यावी. दुसरं इलेक्ट्रिक कनेक्शन, जर आपल्याला पुढे मागे थोडंसं ड्रीप करायचं असेल तर थोडंसं आपल्याला हाही विचार करायला पाहिजे की त्याच्यासाठी काही इलेक्ट्रिक कनेक्शन लागणार आहे का. तर मग इलेक्ट्रिक कनेक्शन साठी ती सोय करून ठेवणं, बागकामाच्या गोष्टी ठेवण्यासाठी काही जागा आहे का त्याचा विचार करणं. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण थोडासा विचारात घेणं गरजेचं आहे. त्याच्या टेरेसमध्ये करण्याचा एक खूप मोठे फायदे आहेत की तुमची जी आता ऊन हे तुम्ही वाया घालवतोय आपण सगळेच जण, जे फुकट आहे. त्याच्यानंतर टेरेसची जागा जी आहे त्याच्यामध्ये भरपूर हे ऊन मिळणार आहे. आणि दुसरं म्हणजे जर झाडं लावली तिथे तर 2 ते 3 डिग्रीनी घराचं तापमान कमी होतं असं बऱ्याचशा प्रयोगांती सिद्ध झालंय. त्यामुळे आपण नक्की हा प्रयोग करून बघू शकतो. पक्षी फुलपाखरांचा छोटासा विसावा निर्माण करणार आहोत आपल्या लहानशा जागेत, तर हा खूप महत्वाचा उपयोग आहे. तर त्यामुळे कुठलीही जागा छोटी का असेना ती वाया न घालवता अगदी 5-10 झाडं जरी प्रत्येकाने लावली तर प्रत्येक झाडामुळे जी काही पानं 10-20-100 निर्माण होणार आहेत तर त्यांनी थोडा का होईना ऑक्सिजन रिलीज होत जाणार आहे. तर आपण हा विचार नक्की केला पाहिजे. दुसरा मध्ये टेरेसमध्ये असणारं जे ऊन आहे तर त्याचाही आपण विचार करायला पाहिजे की टेरेसमध्ये कितपत ऊन आहे. म्हणजे पूर्व पश्चिम असेल टेरेस तर दिशाचा सुद्धा विचार करणं गरजेचं असतं की पूर्व पश्चिम दिशा असेल आपल्याला तर आपल्याला चांगल्या प्रकारचं ऊन मिळू शकतं. तर तशा उन्हाच्या म्हणजे ऊन जसं असतं त्याप्रमाणे आपण झाडं लावलेली जास्त चांगली. जिथे फुलं झाडं जी आहेत, गुलाबासारखी झाडं आहेत, तर गुलाबासारख्या झाडाला 7-8 तास सुद्धा ऊन पाहिजे असतं. तर मग ती झाडं आपण जिथे जास्त ऊन आहे तिथे लावणं, अशा गोष्टी आपण करू शकतो.
एक मिनिट, स्क्रीन पुढचं हे नाही होते, एक मिनिट. एक मिनिट, मी परत स्क्रीन शेअर करते. त्याच्यानंतर हा एक मुद्दाम टेरेसचा एक फोटो इथे आहे आलेला. तर टेरेसमध्ये असं नाही की आपण विटांचंच काही गोष्टी केल्या पाहिजेत. एक दोन विटांचे वाफे आपण करू शकतो, किंवा आपण काही जुन्या गोष्टी असतात, ट्रे असतात भाज्यांचे म्हणा, तर ते आपण नक्की वापरू शकतो, किंवा कुंड्यांमध्ये सुद्धा आपण हे करू शकतो. त्याच्यामुळे टेरेसमध्ये 2-3 गोष्टींनी आपण झाडं लावू शकतो. एकतर विटांचे वाफे करू शकतो, किंवा काही कुंड्या ठेवू शकतो, किंवा भाज्यांचे जे मिळणारे ट्रे असतात, यूज ट्रेज असतात, तर ते आपण घेऊ शकतो. ची टाकी, अशा प्रकारची टाकी जरी एक 2 विटांच्या उंचीची असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण कोबी, वांगी वगैरे अशी झाडं लावू शकतो, की ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसे लावलेले आहेत. तर अशा गोष्टी आपण लावू शकतो. इथे टोमॅटोही लावलेले आहेत त्या एवढ्या छोट्या वाफ्यामध्ये. तसंही विचार लावू शकतो. तिथे लहान छोटी स्टॉल. त्याच्यानंतर आपण बघूया की कुंडीमध्ये आपलं असेल तर आपण असं एखादं Đang 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 đinh đinh đing đang đùng đinh đinh. मला वाटतं बंद झालंय का हे? तुमचा येतोय आवाज, ऐकू, तुम्ही बोला. कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे, तो प्लीज बंद करा. दातार सर. हॅलो, दातार सर बोला बोला. हा, नाही नाही, मला स्क्रीन शेअरिंग परत डिसेबल झालंय. ओके, लेट मी गो बॅक अँड सी. नाही, पण तुम्हीच होस्ट आहात अजून. होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग असं आहे. एक मिनिट. लिव्ह परत हे करू का? हा, स्क्रीन दिसतंय? हो, मला तुमचा व्हिडिओ दिसतोय, स्क्रीन दिसत नाहीये. तुम्ही मला परत होस्ट करता का? ते कुठून करायला लागेल? उजवीकडे मेक होस्ट म्हणून असेल माझ्या नावापुढे 3 डॉट्स असतील. मोर मध्ये नाही, चार्ट आणि हाईड व्हिडिओ पार्टिसिपंट असं येतं. एक मिनिट.
Okay, your host now. आपण जर बाल्कनीचा विचार करत होतो तर काही डेकोरेटिव्ह स्टँड्स वगैरे असतात, तर ते सुद्धा आपण आपल्या बाल्कनीच्या जेवढा आकार आहे त्यानुसार जर बनवून घेतले तर ते छान पडतं. कारण आपल्याकडे कमी जागा असते, तर कमी जागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी ठेवायच्या असतील आणि त्या दिसायला पण चांगल्या हव्या असतील, तर आपण ह्या अशा प्रकारचे जे स्टँड्स बाजारामध्ये मिळतात तर त्याचाही विचार करू शकतो. थोडीशी त्याच्या आधी चौकशी करून घेणं जास्त चांगलं असतं. म्हणजे आपल्याला किफायतशीर किमतीमध्ये ते मिळू शकतं. त्याच्यानंतर पुढचा आपल्याला भिंतीचा सुद्धा उपयोग करून घेता येईल. म्हणजे एका भिंतीच्या बाजूला जरी आपण एखादी हँगिंग्स लावायची ठरवली तर काही हँगिंग सुद्धा आपण दोऱ्याची करून लावू शकतो. इथे अजून दिसतं की पाईपचा उपयोग करू शकतो. तर आपण कशामध्ये लावणार आहोत, तर ह्या गोष्टी आपण कमीत कमी जागेसाठी आपण ह्याचा उपयोग बघूया की कसं होतं. अशी काही ग्रो बॅग्सही मिळतात की ज्या हँगिंग म्हणजे भिंतीवरती आपण टांगू शकतो. तर असे कप्प्यांच्या ग्रो बॅग्सही मिळतात. त्याच्यानंतर हा एक मुद्दाम फोटो दाखवायचा आहे की जास्तीत जास्त वापर कसा केलेला आहे आणि तरी सुद्धा छान आपली टेरेस किंवा बाल्कनी कशी दिसू शकते. दुसरं म्हणजे पुढचा आपला पण झाडं लावायची ठरवली तर कुंडी घेताना किंवा कशामध्ये लावायचं, तर आपण प्लास्टिक किंवा मातीची कुंडी दोन्ही विचार करतो. मातीच्या कुंड्या ह्या थंड राहतात आणि जास्त दिवस टिकतात. प्लास्टिकच्या कुंड्या जर जास्त उन्हामध्ये ठेवल्या तर कमी त्याची तसं लाईफ असतं, 5-6 वर्ष टिकतात. आपण ग्रो बॅग्स वापरू शकतो की जेणेकरून आपल्याला जर टेरेसवरती लोड कमी यायला हवं असेल किंवा वजन कमी व्हायला हवं असेल तर त्या ग्रो बॅग्स वापरू शकतो. वाफा हे करू शकतो. पोती वापरू शकतो जुनी फाटकी असतील तर. तर बाग तयार करायची असेल तर जर जुन्या वस्तू वापरायच्या असतील तर त्या आपण घरी जमा करून ठेवणं गरजेचं आहे. काही चित्र आहेत ही कुंड्यांची किंवा अशा प्रकारचे वाफे सुद्धा मिळतात जे ज्यूट बॅग्स बसनं बनवलेले असतात, तर ते आपण वापरू शकतो. किंवा काही रंगाच्या कुंड्या असतात तर त्या रंगाच्या बादल्या जवळजवळ 8-10 वर्ष टिकतात. प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत किंवा बांबूच्या टोपल्या आहेत, तर ह्या आपण वापरू शकतो. जर आपल्याला मोठी झाडं लावायची असतील, समजा मनामध्ये एखादं पेरूचं झाड लावायचंय, डाळिंब, तर मोठी जी पिंप असतात तर ती आपण थोडीशी भंगाच्या दुकानातनं किंवा जुन्या बाजारामधनं आपण घेऊन येऊ शकतो. फक्त पत्र्याची जर पिंप असतील तर त्याला आपण व्यवस्थित पेंट करावं. जर छान दिसायला हवं असेल तर त्याच्यावर काही चित्रकला केली तरी हरकत नाही. जर तुम्हाला वाफे बनवायचे असतील तर तीच पिंप आपण आडवी करून वापरू शकतो, जसं की डावीकडे तुम्हाला दिसतंय, किंवा टायर्सचा सुद्धा वापर करू शकतो. कशामध्ये लावायचं ह्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की साहित्य. तर आपण बागकाम सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे 5-6 गोष्टी असणं गरजेचं आहे. खुरपं सगळ्यात महत्वाचं. कारण झाडांच्या मुळाशी जर माती घट्ट झाली तर झाडं चांगली वाढत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी आपण नंतर आपल्याला ग्लोव्ज हवेत चांगले, एखादी कात्री आणि कटर हवं चांगल्या प्रकारचं. कटरला जर धार नसेल आणि आपण झाडांचं प्रुनिंग केलं किंवा कटिंग केलं तर झाडं दुखावू शकतात. तिथं म्हणजे खराब होऊन तिथे फंगल इन्फेक्शन होऊन झाडं खराब होण्याची शक्यता असते. तर त्याच्यामुळे चांगल्या प्रकारची कात्री, कटर असणं गरजेचं आहे. तर ही काही बागकाम उपयोगी साहित्य जे आपण चांगल्या दुकानातनं आणून ठेवणं सोयीस्कर होऊ शकतं. पुढच्या मध्ये आहोत. तर हा जो भाग आहे मी मुद्दाम सांगू इच्छिते की आपण माती जी झाडांसाठी वापरतो ती प्रत्येक वेळी माती आपण डोंगरामधनं किंवा डोंगर फोडून कुठनं तरी निसर्गातनं ती माती एका ठिकाणाहून उचलून दुसरीकडे आपण आपकामासाठी घेत असतो. तर ती कमीत कमी वापरावी आणि त्याच्या ऐवजी जी माती विना बाग म्हणतो, म्हणजे जे आपल्याकडे पानगळ होते
तर ते जी ब्राऊन लिव्स असतात तर त्या ब्राऊन लिव्सचं कंपोस्ट करून म्हणजे ब्राऊन लिव्स पासून माती बनवणं हा एक संवर्धन तर्फे आधी सुद्धा आपलं लेक्चर झालेलं आहे ते. आणि आपल्या घरातला जो ओला कचरा असतो ज्याच्यामध्ये फळांची देठं असतात, भाज्यांची सालं असतात, ह्याच्यापासून जे कंपोस्ट बनवतो तर ते झाडांसाठी अतिशय चांगलं असतं. कारण जसं माणसाला सगळ्या प्रकारच्या अन्नाची गरज असते, विटॅमिन्सची गरज असते, तशी झाडांनाही गरज असते. जर आपण घरी जो म्हणजे ओल्या कचऱ्याचं कंपोस्ट केलं तर आपल्या कंपोस्ट मधनं झाडाला लागणारी न्यूट्रिएंट्स व्यवस्थित मिळू शकतात आणि आपल्याला वरनं जे खत घालावं लागतं ते कमी घालायला लागतं, विकत कमी आणावं लागतं आणि हेल्दी झाडं राहू शकतात. त्यामुळे आपण खत, कंपोस्ट ह्याच्या बरोबर अजून एक आहे की आपण चुरा जो असतो तो आपण आणावा, ज्याची गरज असते फुलं येताना झाडांसाठी. जर आपण झाडं लावणार असू तर आपल्याला जी राख असते, अगदी होळीची राख सुद्धा आपण म्हणू शकतो की होळीची राख किंवा लाकडांची जी राख असते, गोवऱ्या झालेली राख कुठे मिळाली तर ती घ्या, त्याच्यामध्ये उत्कृष्ट पोटॅश असतं. तर माती जेव्हा आपण पॉटिंग मिक्स करतो तेव्हा झाडाच्या प्रकारानुसार आपण त्याची माती बनवायची आहे. जर आपण कॅक्टस लावणार असो तर तिथं माती अतिशय कमी लागते, तिथे वाळूचा उपयोग जास्त होतो किंवा इतर गोष्टी जास्त वापरल्या जातात, नारळाच्या शेंड्या वापरल्या जातात. अगदी भाताची तुसं वगैरे आहे ती सुद्धा आपण माती भुसभुशीत ठेवण्यासाठी वापरू शकतो. कुठलीही कुंडी भरताना लक्षात घ्यायचं की आपल्याला कुंडीला खाली व्यवस्थित छिद्र आहे आणि त्यातनं पाणी जे आहे ते व्यवस्थित ड्रेन होणार आहे. त्याच्यानंतर एक गोष्ट सांगायची की ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे घरी केळ्याची सालं वगैरे खातो ती सुद्धा आपण फेकून न देता त्या गोष्टी वापरू शकतो. तर झाडं लावण्यापूर्वी आपण थोडंसं आधी एखाद महिना कंपोस्ट करणं सुरू केलं तर दर महिन्याला एक एक कंपोस्ट खताची कुंडी तयार होईल आणि ती एक एक नवीन नवीन कुंडी तुम्ही तुमच्या बागेमध्ये ऍड करत जाऊ शकता. तर अशा प्रकारे ती माती कमीत कमी विकत आणून आपण कंपोस्टचा वापर करू शकतो. नंतर आपला विचार आपण करायला पाहिजे की आपण काय काय लावतो. तर फुलं लावू शकतो, रोजच्या उपयोगातल्या काही वनस्पती लावू शकतो, औषधी वनस्पती लावू शकतो, फळभाज्या, पालेभाज्या. हे सांगायचं कारण काय की आपण जे लावणार आहोत त्याच्यासाठी आपल्याकडे जागा आहे का? कारण कमी जागेमध्ये सगळंच जर करायचं म्हणलं तर ते शक्य नाहीये. तर त्याच्यामुळे की आपण काय करावं की शक्यतो काय करायचं असेल हे थोडंसं नियोजन केलं तर आपण त्याच्याप्रमाणे लावू शकतो. नाहीतर काय होतं की लावलेली झाडं असतात ती कुठेतरी मग आपण देऊन टाकतो किंवा अगदी वाईट दृश्य म्हणजे सोसायटीमध्ये खाली आणून कुंड्या ठेवून देतो. तर असं करून आपण झाडांना मारू नये अशी सगळ्यांनी खबरदारी घ्यावी. दुसरा आता आपण साधं जनरली आपल्याला बाग हवी आहे, फुलं झाडं निवडताना काय आपण विचार करायला पाहिजे की आपण जी फुलं निवडणार आहोत तर ती फुलं कशासाठी आहेत. म्हणजे आपल्याला पूजेसाठी रोज फुलं हवी असतील तर आपण जास्वंद आहे, कण्हेर आहे, तगर आहे अशी फुलं लावू शकतो. किंवा आपल्याला कायम फुलबाग फुलणारी हवी असतील तर आपण सदाफुली लावू शकतो, कोली लावू शकतो, असा एक विचार आहे. किंवा ती आपण वेगवेगळ्या वगैरे आहे. आणि दुसरा विचार की बारमाही का हंगामी. म्हणजे तुमच्याकडे जास्त जागा असेल तर एखादा कोपरा तुम्ही हंगामी झाडांसाठी सुद्धा तुम्ही ठेवू शकता की वेगवेगळ्या जसं झेंडूचा एकदा सीझन असतो, मोगऱ्याचा सीझन असतो, तर हंगामी जी झाडं आहेत ती लावू शकता तुम्ही. काहींकडे जर जागा जास्त असेल तर काही विदेशी झाडं सुद्धा, मुसांडा वगैरे सारखी झाडं आहेत जी टेरेसमध्ये लावली तर ती छान दिसतात. फक्त देशी लावायची विदेशी हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे. वेल लावू शकत असाल तर वेलीसाठी आपल्याला काही मांडवाची गरज असेल तर त्याचा विचार करायला पाहिजे. दुसरं म्हणजे पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती आहेत जसं कमलिनी. एखादं तुम्हाला कमळ किंवा कमलिनीचं तिथे ठेवायचे असेल त्यासाठी पाणी तो टब कुठे ठेवता येईल ह्याचंही नियोजन आधी केलं. एखादे धबधबे करतात, काही छान वाटावं, एखादा कॉर्नर धबधब्याचा सुद्धा होऊ शकतो. तर त्याच्यासाठी काही स्टोन्स जमवणे, रंगीत प्रकारचे जे दगड असतात ते मिळणे, तर ह्याही गोष्टी आपण आधी जमवून ठेवू शकतो. किंवा अजून एक विचार आहे की फुलपाखरू उद्यान. जर फुलपाखरं आपल्या घरी यावी असं वाटत असेल, त्यांच्या संवर्धनासाठी आपण काही शहरात करू शकू असं वाटत असेल तर फुलपाखरू उद्यानासाठी काही जी झाडं असतात जशी झेंडू आहे किंवा हळदी झाडं आहेत ती आपण लावू शकतो.
तर त्याच्यासाठी तोही आपण विचार करावा. नंतर बेसिक आपण काही जी झाडं रोज उपयोगाची लावू शकतो त्याच्यामध्ये तुळस जी आहे, तुळशीमध्ये एकच सांगा असं वाटतं की मंजिरी जेव्हा येते तुळशीला, तर तेव्हा ती मंजिरी आणि त्याच्या खालची 2 पानं जर आपण कट केली तर आपल्याला ती तुळस बरेच दिवस टिकते. नाहीतर मंजिऱ्या येऊन गेल्या की तुळस हळूहळू वठायला लागते. अतिरिक्त पाण्याने सुद्धा तुळशी खराब होतात. तर तुळशीचं झाड जास्त ऊन छान जिथे असेल तिथे ठेवा, पाणी मिनिमम घाला आणि मंजिरांची संख्या मर्यादित ठेवल्या तर आपल्याला तुळस बरेच काळ टिकू शकते. थाई बॅसिल किंवा वेगवेगळ्या तुळशीचे, लेमन तुळस, कापूर तुळस असे प्रकार आहेत. तर आवड असेल तर तीही लावा. अतिशय छान वास त्याला असतो. तर ती आपण नक्की लावू शकतो. रोजच्या उपयोगातला पुदिना लावू शकतो. त्याच्यानंतर कढीपत्ता आहे. मुद्दाम पुदिना कढीपत्ता सांगण्याचं कारण असं की जे स्त्रियांना रोज लागणार आहे, आवडतं आहे आणि हाताशी असलेलं छान अशी आहे म्हणून ही झाडं लावू शकतो. गवती चहा, तुळस हे तर सध्या आता कोरोनामुळे असं झालंय की तुम्हाला रोजच्या रोज सुद्धा तुम्हाला घरी गवती चहा असला तर हवा आहे. तर सहज सोपा लावता येण्यासारखा कंद ह्याचे मिळतात. तर तो नक्कीच आपण लावू शकतो. तर ह्या 5-6 गोष्टी असेल आणि थोडं अजून जागा असेल तर एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये आपण लिंबाचं झाड लावू शकतो आणि त्याचबरोबर एखादं शेवग्याचं झाड, म्हणजे उपयोगी झाडं असतील ही 4-5 झाडं लावली तर चांगलं होऊ शकतं. शेवगा किंवा मोरिंगा मुद्दाम सांगायचं कारण कालच फिट इंडियामध्ये आपल्या मोदीजींनी सुद्धा सांगितलं की ते स्वतः शेवगाच्या पानांचे पराठे करून खायचे आणि खातात. तर त्यांची रेसिपी आहे. तर ही पानं सुद्धा उपयोगी असणारं ड्रमस्टिक्स म्हणून आपण बरेच जण त्याला म्हणतात. बियांपासून सहज लावू शकतो. तर असं मोरिंगाचं झाड सुद्धा आपण लावू शकतो. कोरफड लावू शकतो. हे सुद्धा आपल्याला केसांना लावायला वगैरे गुणकारी आहे. एखाद्या जखमेवर लावायला. तर ही 5-6 झाडं जी आहेत ती आपल्याला अतिशय कमी मेंटेनन्सची आहेत. तर अगदी वेळ कमी असेल तर 2-3 फुलझाडं आणि ही बाकीची अशा प्रकारची आपण झाडं थोडी प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्हाला स्नेहलताई आवड जरा असेल. इंटरप्ट करू? बोला ना. 30 स्लाइड झाल्या तुमच्या आणि आपली वेळ 2च मिनिट उरली आहे. आता पुढचा सेक्शन नवीन सुरू होतोय भाजी लागवडीचा. मला वाटतं आपण आता इंटरप्ट करू इथे. हे सेशन संपवू आणि हो. पुन्हा 15 मिनिटांनी लॉग इन करा सगळ्यांनी आणि विल स्टार्ट विथ हा. द रिमेनिंग स्लाइड्स. हा. हे पुढच्या स्लाइड्स पुढच्या सेशनमध्ये. करेक्ट. थँक्यू. ओके. ओके. येस. धन्यवाद. ह्याच्यामध्ये एक फक्त सांगायचं आहे की आपल्याला लिंब किंवा कुठलीही आपण झाडं घेतो तेव्हा जर लिंबाचं झाड वगैरे घेतलं तर ते शक्यतो आपण कलमी घ्यावं. बियांपासून आलेली जी झाडं असतात तर ती त्याला फळं यायला वेळ लागतो आणि आपला थोडा पेशन्स कमी पडतो. तर त्यामुळे आपण काय करावं, थोडंसं कलमी झाड आणलं, त्यात सुद्धा सीडलेस लिंब वगैरे असतात, तर थोडंसं विचारून आणलं तर आपल्याला लवकर फळं मिळू शकतात. आणि एक आहे की झाडं ही किंवा वनस्पती ही सजीव आहेत. तर त्यांच्यावर आपण जेवढं प्रेम करू तेवढी ती जास्त तुम्हाला फळं फुलं देणार आहेत. आणि आपली बाग आणि दुसऱ्याची बाग ह्याच्याशी अजिबात कम्पेअर करू नये, कारण त्यांच्याकडे असणारं ऊन, त्यांच्याकडे असणार त्यांची जोपासना ते कशी करतात, किती वेळ देतात, ह्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. आपली बाग छान व्हावी वाटत असेल तर आपण थोडासा वेळ काढणंही गरजेचं आहे. त्याची माहिती करून घेणंही गरजेचं आहे आणि थोडंसं प्रेम करणं सुद्धा गरजेचं आहे असं मला नेहमी वाटतं. बरेच जण म्हणतात की ह्यांच्या हाताने जर झाडं लावली तर लागतात, ग्रीन थंब आहे त्यांचा. तर ग्रीन थंब म्हणजे काय, कुठेतरी त्यांचं प्रेम जास्त कदाचित असेल झाडांवरची. तर अशा त्याच्यामुळे आपण नक्की असं एक गोष्ट लक्षात घेऊया की आपण थोडंसं प्रेमाने जोपासना ही झाडांची करूया. नंतर अजून एक गोष्ट की बागेच्या ह्याच्यामध्ये स्प्रिंकलर किंवा हे जर लावायचं असेल तर थोडीशी आधी माहिती करून घेतली तर आपल्याला जी पाण्याची गरज असते झाडांची ती थोडी कमी होऊ शकते. आणि स्प्रिंकलर आपण स्वतः घरचे घरी सुद्धा बसवू शकतो. त्याचंही सेशन नंतर असणार आहे. तर त्या गोष्टी थोड्याशा आधी विचार केला, प्लॅनिंग केलं तर आपल्याला जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला हव्या तशा आणि हव्या त्या जागेमध्ये आपण बसवू शकू असं मला सांगावंसं वाटतं. आणि दुसरं म्हणजे कुठलंही तुम्ही झाड लावलं, गुलाबाचं म्हणा, तर गुलाबाचं झाड हे अतिशय खादाड झाड आहे. तुम्ही दर 15 दिवसांनी त्याला खत नाही दिलं, व्यवस्थित प्रूनिंग नाही केलं तर येणार नाही. आणि फुलं झाडं जर भरपूर त्याला ऊन असेल तरच ती फुलतात, नाहीतर थोडी फुलं कमी येतात.
फक्त ऑर्गॅनिक पद्धतीने तुम्ही शक्यतो गोष्टी वाढवावा असं सांगावं वाटतं. कारण बाकीकडे सगळीकडे रसायन आहेच आहे किंवा प्रदूषण आहे. निदान आपल्या 4-5 कुंड्यांमध्ये तरी आपण शक्यतो कुठलंही रासायनिक गोष्ट न घालता घरच्या घरी अवेलेबल होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यातनं आपण ही झाडं लावूया. आपल्या झाडांसाठी आपल्याकडच्या जागेचा जास्तीत जास्त आपण वापर करून घेऊया. आता थोड्या वेळाने हा व्हिडिओ इंटरप्ट होईल, तर 15 मिनिटांनी सर म्हटले तसं आपल्याला परत एकदा लॉग इन करायचं आहे. तर कदाचित आता थांबू शकेल म्हणून मी थांबवते माझं बोलणं. राईट. लॉग ऑफ करेल तरी चालेल सगळ्यांनी. 15 मिनिटांनी परत जॉईन व्हा. ओके, धन्यवाद. म्हणजे 6:35 झाले तर आपण 6:50 ला परत जॉईन व्हायचं. 6:50 ला सगळ्यांनी जॉईन व्हा परत. ओके, धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मॅम.